दादा तुमचं नाव काय? माझं नाव हरेश. तुम्ही कुठून आलात? खेरड्यावरून. मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितल्याप्रमाणे आपल्याला दादा भेटलेले आणि आपण त्यांच्यासोबत ते जी मच्छी पकडत होते त्याची आपण व्हिडिओ बनवली आणि त्यांना मोठ्या प्रमाणात बोईट मासा भेटला. तर आता आपण त्यांची एक पहिला पार्ट बनवला आणि त्याची कशी मच्छी पकडली दाखवलं आहे. तर त्याचा पुढला सेकंड पार्ट आपण आता अपलोड करतो आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ता जाऊन बेल आयकॉन क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, व्हिडिओ आता पूर्ण बघा. सेकंड पार्ट आपला पुढला चालू होत आहे. तर मग चला. आता मोठा मासा येतो. मोठा मासा कधी भेटतो? मोठा मासा आला तर भेटेल. श्रावण महिन्यामध्ये जास्त असेल ना पाणी? नाही, आता मोठे होते मासे पुढे. मोठे पण होते मोठे. हा, याचे मोठे बोई ते एवढे एवढे मोठे पण असतात. किलो 2 किलोचे पण बोई असतात. अच्छा. आता तुम्ही किती पेरे मारणार? हां, सध्या भेटत नाही. सध्या भेटत नाही ना? सध्या तर भेटत होते आता 3 दिवस. अच्छा. 2-3 दिवस ते दिसलेले मासे तिकडे त्या साईडला. त्या साईडला असतात तिकडे. असते दाढी. शकतात. थोडं किती पेरे मारणार तुम्ही आता? किती पेऱ्या मारणार? आता हे झाली. हां, झाली 2 टाकले. आता टाकणार आम्ही 7-8 झाल्या टाकणार. 7-8 टाकणार म्हणजे? म्हणजे कमीत कमी 500-500ची लेवल काढणार आम्ही. बरोबर आहे. खूप म्हणजे काम मेहनतीचं आहे. मेहनत खायचं काम आहे. तुम्ही मच्छी विकता? हां, व्यायाम पण होते. बरोबर. तुम्ही मच्छी विकता का घरी कालवणाला? बाजाराला जातो. बाजाराला जातं काय? कालवणाला घ्यायची मच्छी. हां, बाकीची बाकी विकायला? अलिबाग मार्केट. हां, किराणा देऊ. अच्छा. तुमचं म्हणजे अशी वाटा असतोय. अच्छा. हां, 200चा वाटा, 100चा वाटा. अच्छा. तुमचं डेली असतं काय म्हणजे मच्छी पकडणं का कसं काय? असं डेली नाही म्हणजे असतो कंटिन्यू. पण आमच्या बोटी होड्या चालू झाल्या ना. हां, हां. होडीवर जातो. अच्छा, म्हणजे तुमच्या होड्या पण आहेत का म्हणजे? व्यवसाय चालू आहे. अच्छा. जायला नाही भेटत ना सध्या. वाटा येत नाही. आता मोठे मोठे बोटी जरा चालू झाले. थोडे थोडे चालू झाले. चालू होतील ना? दर्यात नारळ पडला काही. हां, मग चालू होणार. म्हणजे माणसाला धास्ती नाही. कोलबी काय बोलला? काय बोलला? होडीचं परमिशन नाही. परमिशन नाही. बरोबर. पाणी पण थोडं कवळलेलं आहे ना, त्यामुळं समुद्र शांत नाही झालं अजून पाणी. आता कसं गरम आहे जरा. हां हां, बरोबर. पाण्याचा पण जरा कमी काय तर पाण्याचा जरा स्थिर नाही पाण्यात. बरोबर. जरा कमी लाटा पण कमी येतात. हो काय? इकडे टाकतो. आता इकडून जाल काय साईडला? इकडून टाकणार आणि तू बाहेर पडणार पुढून. ते जवळच. चालेल. आता पुढला फेरी असेल की इथून टाकतील आणि थोडं पुढून बाहेर पडणार. परत त्यांचं जे जाळं आहे, जे पेऱ्याचं जाळं आहे ते तेही गोळा केलेलं आहे. कारण त्यांचा आता पुढला फेरा असणार आहे, त्यामुळे तर परत गोळा करायची तयारी. इतरांना टोटल हे दिवसाला 8 ते 9 फेऱ्या मारतात असे. बघू शकता किती काम हे आहे मेहनतीचं. ते खूप लागते मेहनतीमध्ये. जे आपल्याला वाटतं खूप म्हणजे इझी आहे, पण नाही इझी. खूप म्हणजे खूप काम आहे. मेहनत खूप आहे याच्यामध्ये. होडा चालू झाल्यावर सीझन चालू होईल ना आता. मग गेल्यावर परत 8-8 दिवस नाही येतात होडीवर? छोट्या होड्यात लगेच येतो. अच्छा. आणि आलो. अच्छा. आणि मोठ्या होडीवर गेल्यावर मग ते 2 दिवस राहतो. हां, एकदम लेट बाहेर जातात ते 4-5 दिवस. पण नवीन माणसाला नसेल जमत नाचमध्ये गेल्यावर. उलटे असेल. पाणी पूर्ण हलतं का आतमध्ये? बोट हलते का? बोट काशी. अच्छा. तर राऊंड नंबर त्यांचा 3 आहे. तिसरा पेरा. चला आता निघाले. चला आलो. चला हां, मी आणतो. चला. राऊंड नंबर 3ला गेलेले आहेत आतमध्ये पाण्यामध्ये. तुम्ही बघू शकता हा राऊंड नंबर 3 आहे. पाण्याचा प्रॉब्लेम झाला आहे, त्यामुळे ते बोलले की आता पुढे जाऊया आपण थोडंसं मच्छी पकडायला पलीकडे. चला पुढे. तर पुढं आपल्याला काय
तर मित्रांनो पाठीमागे पूर्ण पाणी आहे आणि समुद्र पूर्ण खवळलेला आहे. तर ते बोलले काहीतरी पाण्याचा प्रॉब्लेम झाला, तर त्यामुळे ते बोलले की आपण थोडं पुढे जाऊन टाकूया. तर ते आपल्या पुढे गेलेले आहेत आणि आपण त्यांच्या पाठीपाठी हळू चाललेलो आहे. मित्रांनो फिशिंगचा ब्लॉग आपला आहे, तर कृपया तुम्ही पूर्ण वॉचिंग करा आणि शेअर पण करा आणि खूप सारं प्रेम पण द्या. मित्रांनो या साईडला अजून एक पेरेवाले आहेत, म्हणजे अजून एक मच्छी पकडणारी दुसरी एक माणसं आहेत त्यांची. तर त्यांचं आपण दाखवूया आता, त्यांना काय काय मच्छी भेटते दाखवूया. आपला बघा इथे पण मच्छी पकडत आहेत. इकडे एक माणूस आहे आणि या साईडला एक माणूस आहे, दोन्ही साईडनं मच्छी पकडत आहेत. बघूया यांना काय भेटते मच्छी आपण त्यांना विचारूया आपण. मित्रांनो बघा खूप काम म्हणजे आहे ना, खूप मेहनतीचं काम आहे. आता कुठली मच्छी आहे, मच्छी कुठली भेटते? बोईटच जास्त मच्छी आहे ना, बाकी काय नाही ना, जास्त बोईटच मासा आहे. आता बघूया आता ह्यांना का अजून काय काय भेटतं आणि किती साईज मोठी भेटते बोईटची. तर ह्यांचं पण आता ह्यांनी पेरा खेचलेला आहे, तर खेचायला सुरुवात केलेली आहे. बघा किती काम मेहनतीचं आहे. हे जाळं आहे ते मला वाटते आता आतमध्ये चाललं आहे पाण्यासोबत, त्यामुळे त्यांची खूप आता खांद उडालेली आहे, तरी खेचतायत. इथे बोट उठतात बघा, बोट बाहर गया त्यांनी पूर्ण आता आहे ना ते एकत्र केलं आहे गोळा, दाखवतात तुम्हाला. आणि मच्छी बऱ्यापैकी मच्छी भेटलेली साईजमध्ये, मोठ्या साईजमध्ये मच्छी आहे. तर हे बाहेर खेचत आहेत मच्छीसाठी. कुठले तेरुंडा म्हणतात ना. किती पेरा मारलात? पेरा किती मारलात? चौथा मारलाय. हां जास्त तेच झालं की मच्छी कमी आणि कचरा जास्त आहे, तर साईज बऱ्यापैकी आहे तुमच्याकडं. साईज मोठी साईज आहे. कोलबी भेटलंच ना, तिथं पण नाही भेटली कोलबी. कोलबी कधी इथं नवरात्रामध्ये. नारळ टाकल्यावर होईल ना, नारळ टाकल्यावर होईल. हे साईज बघू शकता, खूप मोठी साईज आहे बोईटची. बघूया टोटल किती त्यांना मच्छी भेटलेली. एकूण किती पेरे मारले आता? ही एकूण किती पेराची आहे? 4 पेराची. 4 पेराची मच्छी.
तर मित्रांनो तुम्हाला अजूनही दाखवतो पद्धत दुसरी. आता इथं काय म्हणजे ही पद्धत आहे म्हणजे ही अशी हां म्हणजे बघा त्या साईडला एक लाकड लावली 2 लाकड हां जिताडासाठी का. अच्छा म्हणजे जिताडा मासा जो असतो ना त्यासाठी हे जाळं लावलेलं आहे. आणि हा मोठा नेट आहे हे बघू शकता मोठ्या होलाचं नेट आहे. हे बघा मोठी जाळी जिताड्याची. आणि त्या साईडला 2 खांब पुरलेत आणि या साईडला 2 खांब पुरलेत आणि मधून पूर्ण असं हे नेट लावलेलं आहे. आणि यामध्ये जी मच्छी अडकेल स्पेशल जिताडा मच्छी जी असते ना त्यासाठी हे जाळं लावलेलं आहे. मित्रांनो मगाशी दादा आपले जे होते ना ते पुढे गेले त्याही मला वाटतं एक पेरा मारला पण. आणि तेपर्यंत आपण दुसरा जो होता ना पेरेवाले त्यांच्याकडनं आपण त्यांची व्हिडिओ थोडीफार केली. त्यांना काय काय मच्छी भेटली आणि साईज केवढी होती हे दाखवलं आपण. तर आता परत आपण जाऊया जे आपल्याला दादा पहिले भेटलेलं ना त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांना बघू काय भेटलं आता परत. आणि पण दादाने मला वाटते पेरा मारला आणि त्यांना मच्छी भेटली बऱ्यापैकी मला वाटते. भेटली काय बऱ्यापैकी आले काय तिथं गेलं थोडं बघायला. चौथा आमचा गाव आलो हो काय. पण नाव टाका. तुमचं नाव काय. प्रवीण हले. तुम्ही मच्छी मारतात काय काय बोललात. गोल मासा हां हां या मधल्या जाळामध्ये ना. मोठा हां हां जिताडा पण ना. जिताडा गोल मासा. अच्छा तिथे पण टाकलंय तिथे पण बघून आलो आत्ता. त्याला काय मिळाला त्याला भेटलं ना का अजून टाकलं त्याने. ना 3 पेऱ्यामध्ये एवढी मच्छी आली आहे तुम्ही बघितली असाल. बऱ्यापैकी मच्छी आली आहे. ते जाळं साफ करतील आणि अजून पुढला पेरा टाकतील पाण्यामध्ये. तर मित्रांनो आजची व्हिडिओ आपली इथे थांबूया आपण. आणि आज आपण म्हणजे एक मस्त व्हिडिओ बनवली आणि खूप मजा आली दादांबरोबर. आणि त्याही खूप प्रमाणात बोईट मासा पकडला. तर मित्रांनो खरं सांगतो मच्छीमार किंवा जे मासेमार असतात त्यांची मेहनत खूप असते. त्यामुळे आपण जातो बाजारामध्ये आणि तिथे जाऊन भाव करतो की दादा ताई आम्हाला कमीमध्ये द्या एवढ्यामध्ये द्या. मित्रांनो तुम्ही बघितलं असाल की बाबा किती जणा मेहनत घ्यावी लागते किती जणं कष्ट घ्यावे लागतात की मासे पकडणं हे खाऊ नाही आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. आणि नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला टाईप करून नक्की सांगा. तर मित्रांनो मग नक्की कळवा की कशी वाटली व्हिडिओ. आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तेपर्यंत गुड बाय.